रविवारचा दिवस होता. घरभर सुगंध पसरलेला, जो फक्त आईच्या हातच्या भाजीलाच यायचा. मी स्वयंपाकघरात डोकावले. आई, एक प्रश्न विचारू का? चिरत असलेली कोथिंबीर थांबवत ती म्हणाली, हो विचार ना. तुझ्या भाजीला जशी अफलातून चव येते, छान सुगंध सुटतो, अगदी मी तशीच बनवते तुझ्यासारखी. तर माझ्या भाजीला ना तशी चव येत ना तसा सुगंध सुटत. काय सिक्रेट काय आहे तुझे? आई हसली. सिक्रेट काही नाही गं. आईनं नुसतंच डोळे मिचकावले. पुन्हा तिचे काम करू लागली. मी ठरवलं आज अगदी बारीक लक्ष ठेवायचं. आई काय घालते ते सर्व नीट पाहायचं. आईने फोडणी दिली, बेसिक मसाले टाकले आणि एका लहानशा बरणीतून पांढरट आणि थोडीशी अशी खरडसर पूड बाहेर काढली आणि भाजीमध्ये हलकीच मिसळली. थांब, मी जोरात ओरडले. आई थबकली. काय झालं? हाच आहे ना तो तुझा सिक्रेट मसाला, मी पाहिलाय. हाच तो लपवलेला डबा. आई हसली. हा काय अगदी साधा आहे. खसखस आणि खोबरं भाजून केलेली पूड. तुझ्या आजीकडून शिकले मी आश्चर्याने. म्हणजे इतके वर्ष तू मला सांगितलं नाहीस? सांगितलं असतं, पण तू ती चव स्वतःच्या हातून तयार करायच्या वयात आलीस तेव्हा, म्हणून वाट पाहिली. त्या दिवशीपासून खसखस आणि खोबरं पूड दोघींसाठी एक खास मसाला झाला. आईने ती पूड डबीत भरून माझ्या हातात दिली आणि म्हणाली, हे घे, आता ही चव तू पुढे पसरवायची. असाच काहीसा सिक्रेट मसाला, सिक्रेट पद्धत जी फक्त तुमच्या आईची, आजीपासून चालत आलेली असेल तर नक्की सांगा.